सर्वांचं स्वागत आहे। आज पहिला दिवस अष्टविनायक मित्र मंडळ आकर्षक ट्रॉफीज आहे। बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रथमेश स्ट्रायकेटला अभिषेक देवळे या बॉल देखील समोर खेळले गेले। पहिल्या ओव्हरमध्ये अभिषेकला माहिती आहे की एक चांगला स्टार्ट देणं गरजेचं आहे। या अगोदर कुणालने एक जबरदस्त बॅटिंग केली। डिंगडॉंग जॉर्ज इलन कल्याण संघाने एक चांगला खेळ केला होता, परंतु या बॉलवर बोल्ड आउट जबरदस्त बॉल पाहायला गेला। प्रथमेश मेहरचं सेलिब्रेशन बॅटर आउट जबरदस्त यॉर्कर करत असताना प्रथमेशचा एक परफेक्ट बॉल। आज पाहू शकतो आपण रिप्ले हलक्या हाताने आपण पाहिलं तर अगदी ऑफ स्टिक उडवली, तिकडे डबल माइंड झाले आणि ठरवून खेळले होते, त्यामुळे फटका थोडा फसताना पाहिला गेला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। सूरज उपाध्याय येत आहेत वडाळचे। बॅटिंग करावी लागेल 4 ओव्हरमध्ये 31, 35, 40 रन्स पर्यंत टार्गेट घेऊन जाणं गरजेचं आहे। जो संघ जिंकेल तो अधीर सत्यविनायक कामोटे संघासोबत सेमीफायनल खेळेल। 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे। माटेकर परिवाराचा देखील क्रीडा स्पर्धेला तेवढा सपोर्ट राहिला गेलाय। मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 टर्म नगरसेविका म्हणून कार्य करणारे व्यक्तिमत्व आमच्या अश्विनीताई माटेकर, त्याचबरोबर अशोकजी माटेकर साहेब आज आणि प्रचंड बहुमताने मात्र त्यांनी तो किल्ला जिंकला आणि आज सातत्याने खूप चांगलं काम करत असताना पवई पण म्हणायला गेलं तर अगदी 2 मोठे म्हणजे मोठे पवई पण 2 आमदार मला असं वाटतं इकडे अर्धे पट्टा आमदारीचा वेगळा अर्धा आमदारकीला पट्टा वगैरे म्हणजे पवईला 2 आमदार आहेत असं म्हटलं तर 2 आमदार म्हणायला हरकत नाहीये पवईला। त्यामुळे बरोबर आज आमचे मित्र सुरेश गावडे, मला असं वाटतं सुरेश गावडे क्रिकेट नसतील खेळले, परंतु प्रेम त्यांनी क्रिकेटवर खूप दिलं। खेळले पण व्यावसायिक क्रिकेट थोडं कमी खेळले, पण युट्यूब नव्हतं। मुंबईतलं क्रिकेट अजूनही फॉलो करत असतात आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे। महाराष्ट्रातलं अंडरआर्म क्रिकेट, ओरम क्रिकेट बघत असतात। दोन विकेट गेली आहेत। मॅच मात्र थोडीफार आपण पाहिलं तर बॅकफुटला गेली। नवीन बॅटर दिव्याचे विशाल जाधव येत आहेत। रन्स करावे लागतील टीम बॅटिंग करत असताना वियंग पाकर माझगाव। विशाल जाधवला थोडी मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण की क्रुशियल मॅच आहे। कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल? प्रथमेश मेहरने 2 विकेट मिळवले। जबरदस्त बॉलिंग करतात। या बॉल देखील स्वीप खेळले गेले, तिकडे मात्र चुकी होती आहे। गुड बॉलिंग प्रथमेश, जबरदस्त ओव्हर केली गेली आतापर्यंत। पवईमध्ये ओरम क्रिकेटचा देखील एक वेगळा क्रेज आहे। अंडरआर्म क्रिकेटचं देखील आज संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवर आपल्याला पाहायला मिळालं। या बॉल देखील समोर खेळले गेले आहेत। नो बॉल आहे। कीपरच्या पायचा ना, ओके। नो बॉल आहे। पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेले आहेत। सुरुवात थोडीफार मात्र कठीण राहिली गेली। विशालला पण माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं होतं। मॅच थोडीफार आपण पाहिलं तर फसताना पाहिली गेली आहे। आजचा पहिला दिवस आहे। उद्या स्टेशन वाईज संघ देखील इकडे खेळणार आहेत।
पहिल्या ओव्हरचा एक चांगला स्पेल पाहिला गेला. गुड बॉलिंग प्रथमेश मेहर, जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. इकॉनॉमी स्पेल टाकत असताना टीमला मात्र मॅच मध्ये घेऊन आलाय. गुड बॉलिंग प्रथमेश. नितीनजी चव्हाण साहेब आपलं देखील स्वागत आहे. जय महाराष्ट्र शाखा प्रमुख म्हणून देखील कार्य करतात. आज आपल्या या विभागाचे शाखा प्रमुख नितीनजी चव्हाण साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज संपूर्ण अष्टविनायक मित्र मंडळावरचं प्रेम आणि सुरेश गावडे ट्रॉफीचं एक भव्य दिव्य असं आयोजन. आज श्री साई स्पोर्ट्सला क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पण पाहतोय. नितीनजी चव्हाण साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत व्यासपीठावरती आणि आज 2 विकेट गेले पहिल्या ओव्हरमध्ये. थोडं स्पीडअप करायचं बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी तर ठाण्याचे. आजचा पहिला दिवस आहे. उद्या स्टेशन वाईज संघ देखील इकडे खेळणार आहेत. मग चेंबूर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, ठाणे अशी विविध कल्याण विविध भागातून खेळाडू देखील इकडे येतील. आज हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. नितीन चव्हाण साहेब आणि सर्व क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आज अष्टविनायक मित्र मंडळ, सुरेश गावडे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार, सुरेश गावडे ट्रॉफी या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि विशाल लेगीट पण आहे आणि बॅट्समन पण आहे. संदीपजी मोरे साहेब देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज इकडे उपस्थित राहिले गेले. त्याचबरोबर आमचे नितीनजी चव्हाण. अष्टविनायक मित्र मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. पवईत पण उंच उंच इमारती झाल्या त्यामुळे ग्राउंड थोडं कमी पडलंय. पवईत आलं की असं वाटलं की कुठल्या अगदी अदर कंट्री मध्ये आलोय. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी, स्ट्रायकरला सूरज उपाध्याय. व्ही अंपॅकर माझगाव संघाला देखील एक चांगला ग्राफ बनवावा लागेल. स्कोर थोडाफार यामध्ये देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल. सुरतला पण माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं आहे. थोडीफार मॅच बनवावी लागेल. दुसरी ओव्हर चालू आहे. फक्त 8 रन झालेत. कुठल्या प्रकारे मोठा स्ट्रोक अजूनही आलेला नाहीये. स्ट्रायकरला विशाल 35-40 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय आणि 1 रन तिकडे मिळेल. सूरज आणि विशाल मात्र थोडं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट चालू आहे. दोघांना पण माहिती की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही. थोडे रन्स बनवावे लागतील. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलं. वाव, सूरज उपाध्यायच्या बॅटमधून आपण पाहिलं ते क्रॅकिंग बाउंड्री. जबरदस्त अफलातून शानदार काय स्वीप खेळले गेले सूरज उपाध्याय. कुठलाही खेळाडू तिकडे हल्लेला नाही आणि जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रन. 13 रन झाले त्या फलकावरती. 2 विकेट गेल्यात. या बॉलवर ठरवून खेळले गेले परंतु नशिबाची साथ आहे आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4. लक फॅक्टर पण तुमचं खूप मॅटर करतं आणि तिकडे सूरज उपाध्यायचं लक होतं. 4 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. सेव्हन्टीन 17 रन झाले धावफलकावर आणि बघता बघता व्ही अंपॅकर माझगाव संघ देखील मॅच मध्ये आलाय. यामध्ये देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाला. रन झाले 17 आणि 2 विकेट. हर्षित थोडी स्वतःवर नाराज आहेत कारण की एक बाउंड्री चुकीची आली आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असून पहिल्या इनिंगचा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध व्ही अंपॅकर माझगाव. एक लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण अष्टविनायक मित्र मंडळातर्फे एक भव्य दिव्य असं आयोजन. आजचा हा पहिला दिवस आहे. उद्या स्टेशन वाईजचे देखील आपल्याला खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील.
तिसरी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी आपण पाहतो सुशांत रणिंग येतात. अजून एक अनुभवी खेळाडू आहेत. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये फायनलला जाईल, 1 लाखाचा मानकरी कोण ठरले उद्या आपल्याला समजेल. यामुळे ड्राईव्ह केला गेला विशालच्या बॅटमधून, परंतु फिल्डर आहेत तिकडे. टायमिंग चांगलं केलं होतं, फटका दमदार होता. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये, मग उपनगरात हा खेळ सातत्याने खेळला जातो. उद्या देखील आपण पाहतो डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर, भवानी वॉरियर्स घाटकोपर, अँटिक 9 भांडूप, मी मराठा एबीसी चेंबूर, ज्युनियर सम्राट अंधेरी, सारा 11 कल्याण, मंगलमूर्ती वडाळा आणि स्वर्गीय राकेश ढोणे 11 गावदेवी जॉर्ज कल्याण असं हे नाव. सर्व 8 स्टेशनचे संघ इकडे खेळणार आहेत आणि झिलबाचूरमध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. अठरा रन झाले. तिसरी ओव्हर चालू आहे. न्यू बॅटर करण ठाकूर येतात पालघरचे. खूप चांगलं त्या परिसरात देखील एक चांगले क्रिकेट खेळले गेलेत करण ठाकूर. विशाल स्ट्राईक एंडला, त्या सोबतीला करण ठाकूर. 20 रन झालेत. उर्वरित काही बॉलमध्ये 40 पर्यंत टार्गेट घेऊन जाणं गरजेचं असणार आहे, कारण की समोर देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. विहंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे या बॉल देखील समोर खेळले गेलेत. 1 रन तिकडे मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 21. 21 रन झाले. फलकावर स्ट्राईक एंडला करण ठाकूर. अनुभव या बॅटरकडे पण, कारण ठाकूरला पण माहिती की मॅच 40 पर्यंत घेऊन जाणं मला गरजेचं आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. कव्हरला बॉल मात्र गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. रन मिळतील तिकडे 4. जबरदस्त टायमिंग होत असताना करण ठाकूरचा धमाका. खूप चांगला फुटवर्क होता करण ठाकूरचा आणि कव्हरला एक जबरदस्त ड्राईव्ह केलं गेलं. वेल बॅटिंग करण, नावातच रन आहे करण. 25 रन झालेत. विहंग पॅकर माझगाव. या बॉलवर फटका थोडा फसला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल करण ठाकूरला. बॅटर आउट. अनुभव दाखवला सुशांत रणिंगने, मागे टप्पा ठेवला आणि अगदी या स्ट्रोकवर मला थॉमस डाईसची आठवण झाली. त्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत होता, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा फटकेला जागा नाही. आपण पाहू शकतो रिप्ले. बॅटर आउट. या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. दीपक ठोंबरे. ओरम क्रिकेट देखील त्या परिसरात एक चांगले खेळतात. 25 रन झालेत.
बॉलिंगसाठी आपण सुशांत खूप महत्वाचा बॉल असणार आहे. एक विकेट मिळवली, एक बाउंड्री आली आहे. त्यामुळे स्वीप खेळले गेलेत. डीप मध्ये आहेत राजन. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले 26 रन झाले धाव फलकावर. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. शेवटचे 6 बॉल घेऊन आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी हर्षद. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. स्ट्राईक एंडला दीपक. 12-15 रन्स तरी करणं गरजेचं आहे. 40 पर्यंत स्कोर कार्ड. बॉलिंगसाठी हर्षद. पहिला बॉल रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय. एक सिंगल रन तिकडे मिळेल. विशालला मात्र थोडा चान्स घ्यावा लागेल. यामध्ये समोर खेळले गेले आणि तिकडे 1 रन मिळेल. विशालचं लक नाहीये. थोडा फटका पण पाहिला तर फसताना पाहिला गेला. हार्ड लक, बॅड लक विशाल. यावर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील मोठमोठे पारितोषिक आपल्याला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. तब्बल 1 लाखाचं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा आपण आता बघतोय. अष्टविनायक मित्रमंडळाची सुरेश गावडी ट्रॉफी. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र लक नव्हता, परंतु 4 रन आले. लेग बाईची बाउंड्री पाहायला मिळाली. 33 रन झालेत. थर्टी 5 विकेट गेले आहेत. एका दुसरी बाउंड्री येईल का? विशाल जाधवने जबरदस्त स्ट्रोक खेळले. चार बॉल 34 झालाय. यामुळे देखील चुकी होती आणि चुकीला माफी नाहीये.
22 रनमध्ये 4 रन मिळेल. सो बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्टी 38 झालाय. 39चं टार्गेट आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 24 बॉलमध्ये 39 करायचे आहेत. जो संघ जिंकेल तो अधिर सत्यविनायक कामोटे संघासोबत खेळेल. प्रथमेश आणि राजन ही दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आली आहेत. जबरदस्त खेळाडू बघूयात 39 रन्स कशा प्रकारे पाठलाग करतील. बॉलिंगसाठी राजापूरचे सलीम गडकरी. दिली गेले पहिली ओव्हर. 24 बॉलमध्ये 39 करायचे आहेत. राजनने चांगली स्टार्ट दिली तर मॅच बनवू शकते. राजनवर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. चोवीस चेंडूवर 39 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बॉलिंगसाठी पहिल्या ओव्हर घेऊन सुभाष. पहिल्या बॉलवर आपण पाहतो लेग बाय मध्ये सिंगल रन मिळतीये. प्रथमेश आणि राजनला पण एक चांगली स्टार्ट करावी लागेल. 39 करायच्या. यावर देखील ऑफस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. चेक. जबरदस्त बॉल पाहिला गेला. प्रथमेशला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. जसे प्रथमेशने 2 बोल्ड काढले तसं प्रथमेशने पण बोल्ड काढला. सो गुड बॉलिंग. एक विकेट गेली आहे. 2 बॉलमध्ये पहिल्या 2 रन खर्च आले. एक्स्ट्रा रन आली आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुभाष. स्ट्राईक रेटला आपण पाहिलं तर
हर्षित शेट्टी येतात. 39 धावांची गरज आहे. बघत कशा प्रकारे बॅटिंग करतील. या बॉल स्वीप खेळले गेले. पहिला बॉल फेस करत असताना डीप मध्ये विशाल येतात. एक सिंगल रन मिळेल. पहिली ओव्हर स्टार्ट देणं गरजेचं होतं. राजनला पण रन चालू ठेवणं गरजेचं आहे. 3 बॉलमध्ये पहिले 3 रन्स आलेत. एक विकेट गेली आहे. अष्टविनायक मित्र मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. 1 लाखाचं प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. इथली सर्व आज खेळाडू इकडे आले आहेत. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेत. कुणी पालघरवरून आले, कुणी ठाण्यावरून आले, कुणी कल्याण डोंबिवलीचे देखील प्लेयर इकडे खेळले. यामध्ये देखील आतमध्ये आले. बॅकफुटला खेळले गेलेत. एक सिंगल रन मिळेल. सुभाषने पहिली ओव्हर आतापर्यंत चांगली टाकली आहे. बॉलिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग पाहिजे आहे. अधीर सत्यविनायक कामोटे संघ आपण तयार राहायचे. नंतर विनिंगची सोबत आपली मॅच खेळवली जाईल. ती आपल्या आजच्या दिवसातील लास्टची मॅच असेल सेमीफायनलची. या बॉलवर नॉस्ट्राईक एंडला मात्र फेकी करतील, परंतु पुन्हा एकदा लेग बायचा एक सिंगल रन. बॉलिंग सुभाष. पहिली ओव्हर सुभाषने चांगली हाताळली आतापर्यंत. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. 5 रन्स झाले. धावफलकावर एक विकेट गेली. 19 बॉलमध्ये 34 रनची गरज आहे. 19 चेंडू आणि 34 धावांची गरज. या बॉलवर स्टेपावरून खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट बॉल. तर हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. सुभाषला जाणीवपूर्वक बॉलिंग करावी लागेल. एक बाउंड्री, एका दुसरा मोठा स्ट्रोक मॅच मधून बॅकफुटला घेऊन जाऊ शकतं. स्ट्राईक एंडला राजन. एक हार्ड हिटर बॅटर आहेत. या बॉलवर स्टेपआउट झाले. समोर खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे. रन सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद एक विकेट जात असताना 7 रन झालेत. 32 रनची गरज आहे अजून 18 बॉलमध्ये. चेंडू जिंकण्याकरिता 32 रनची गरज आहे. बॉल 32 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी इथे एक वेगवान गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये आहेत सुभाष. एक सिंगल रन मिळेल. 17 बॉलमध्ये 31 रनची गरज आहे. बाउंड्रीची गरज असणार. मॅच चालू ठेवावी लागेल. मात्र इकडे सत्यविनायक कामोटे. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 30 धावांची गरज आहे अजून मॅचला जिंकण्याकरिता. सलीम थोडं अडचणीमध्ये आहेत. राजापूर ते मुंबई, अगदी मुंबईत सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळत असतात. या बॉल स्टेप आउट झाले आणि डायरेक्ट हिट. बॅटर आउट. खूप चांगला बॉल कलेक्ट केला गेला तिकडे ऋग्वेदने आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर हर्षितला. थोडाफार मात्र तिथे बॅकफुटला जातोय संघ सत्यविनायक कामोटे.
प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेला. सलीमचा एक जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. तिकडे आपण पाहतो डॉट बॉल. मॅच मध्ये कमबॅक करत असताना वियंग पॅकर माझगाव स्ट्रायकेटला सुशांत येतात. बॅटिंग करावी लागेल आता मात्र थोडीफार मॅच फसत चालली आहे. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. गुड बॉल. दहा रन झाले धावफलकावरती. 29 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 14 बॉल 29 करायचे आहेत. या बॉल देखील आपण पाहिला तर लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 14 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. 3-4 बाउंड्रीज मात्र या मॅच मध्ये थोडं खेळाव्या लागतील. बॅटिंग करत असताना सत्यविनायक कामोटे. आजचा पहिला दिवस आहे. उद्या स्टेशन वाईजचे देखील इकडे संघ खेळणार आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सलीम. या बॉल देखील जबरदस्त टायमिंग केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. क्विक थ्रो केला गेला परंतु एक सिंगल रन मिळेल. बाउंड्रीची गरज आहे आता. सो पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 13 रन झाले धावफलकावर. 12 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. 12 बॉल 26. गुड बॉलिंग सलीम. चांगली ओव्हर टाकली सलीमने. 5 रन खर्च करत असताना एक विकेट मिळवली आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी सूरज उपाध्यायावर मात्र जबाबदारी दिली गेली आहे. 12 बॉल 26 ला बाउंड्री आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. परंतु राजा आणि सुशांत दोघांनी पण एक चांगलं क्रिकेट खेळलंय त्यामुळे दोघांकडे पण अनुभव आहे. 12 बॉल 26 ला मॅच ते क्लोज घेऊन येऊ शकतात. बारा चेंडू आणि जिंकण्याकरिता 26 रनची गरज आहे. 12 बॉल 26 करायचे आहेत. क्रुशल मॅच आहे. बॉलिंगसाठी सूरज. पहिला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वाईट बॉल आहे. 12 बॉल 25 करायचे आहेत. या बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्लोअर वन. पुन्हा एकदा वाईट बॉल. 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. कोणता संघ जिंकेल? आता डबल करायचे. 12-24. या बॉल देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. फेकी केली गेली तिकडे. सिंगल रन मिळते. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे. बाउंड्रीची गरज असणार आहे. 11 बॉल 23. आज पहिला दिवस असणार आहे. उद्या देखील आपल्याला खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. उद्या कोणता स्टेशन वाईज संघ मात्र इकडे फायनल मध्ये जाईल. आज कोणता खुल्या गटातून संघ फायनल मध्ये जाईल. या बॉल टॉप एज घेतली गेली. खेळाडू आहेत तिकडे. जम्प केला गेला. बॅट आउट. नकुल तिकडे होते. राजन थोडे लेझी खेळले. स्ट्रोक बॅटची एज घेतली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बेटा हर्षद येतात. या बॉलला समोर खेळले गेले हर्षदने. खेळाडू होते तिकडे करण. आता बाउंड्रीची गरज असणार आहे मात्र मॅच थोडीफार फसत चालली आहे. सत्यविनायक कामोटे संघ मात्र थोडा बॅकफुटला जातोय. या बॉल वेगळ्या स्टाईलने खेळले गेले परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. वेस्ट ऑफ सलीम. त्यांनी पण स्माइल केली. त्याला पण माहित नव्हतं की बॉल एवढा क्विक येईल. असं होतं कधी.
या बॉलवर हलकीशी बॅटची एज घेतली गेली आहे आणि आता हे मॅच मात्र थोडंफार इथे बॅकफुटला जात असताना 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 रनची गरज आहे. 7 बॉल 20. या बॉलवर बाउंड्री येते. लास्टला 6 बॉल 16 पण बघायला मजा येईल, परंतु बाउंड्री येणं गरजेचं आहे. या बॉलवर स्लोअर 1. शेवटचे 6 चेंडूने 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19 करायचे आहेत. गुड बॉलिंग सूरज. पहिले एक्स्ट्रा टाकून पण चांगलं कव्हर केलं. 6 बॉल 19 करायचे आहेत. चेंडूने जिंकण्याकरिता 19 रनची गरज आहे. पहिल्या बॉलवर पहिल्याच बॉलवरती रन मिळतात 4. वा, जबरदस्त टायमिंग करत असताना सुशांत रणीमचा एक ट्रेडमार्क स्ट्रोक. जबरदस्त ड्राईव्ह केलं गेलं. हलकीशी मिसफील्ड पाहिली गेली. रन मात्र तिकडे 4 रन मिळतील. 5 चेंडू मध्ये अजून जिंकण्याकरिता 15 रनची गरज आहे. 5 बॉल 15. सुशांत रणीम यांच्याकडे अनुभव आहे. या बॉलवर पण फ्लिक केलं गेलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं डीप मध्ये. 4 चेंडू मध्ये 14 रनची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री अजून येईल का? आता मात्र थोडी कठीण होत चालले मॅच. 3 बॉल 13 करायचे आहेत. आता मॅच मात्र 3 बॉल 12. एक बाउंड्री तर आली आहे. 2 बॉल 8 ला 2 बाउंड्रीज येतील का? विशाल जाधव 2 बॉल 8. 3 बॉल 12 ला एक बाउंड्री आले. जबरदस्त टायमिंग केलं सुशांतने. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल असताना 2 बॉल 8. एक बाउंड्री आली तर 1 बॉल 4 बघायला मजा येईल. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. बट या बॉलवर एक परफेक्ट यॉर्कर आणि शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि वियंग पॅकर माझगाव संघ मात्र सेमीफायनलच्या दिशेने. मग आता आठवत असेल ती 22 ची बाउंड्री, मिसफील्डची बाउंड्री आणि हा सामना जिंकला गेला वियंग पॅकर माझगाव संघ. अभिनंदन, वेल प्लेड. वियंग पॅकर माझगाव संघाने मात्र 7 रन्सने हा सामना जिंकला गेला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. या मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आपण त्या अगोदर आपण टॉस पण केला जाईल. आपला नितीन चव्हाण साहेबांचा एक विशेष सन्मान आपण इकडे व्यासपीठावर करत आहोत. धन्यवाद चव्हाण साहेब. जय महाराष्ट्र. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आपला आभारी आहे. आपला एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये केला जातो. नितीन चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर आमचे मोरे साहेब देखील इकडे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज उपाध्याय. सूरज उपाध्याय आपण या. संदीप मोरे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. धन्यवाद चव्हाण साहेब आणि मोरे साहेब. आपण देखील इकडे दाखल झालात. सूरज उपाध्यायला आपण मात्र प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट देत आहोत. आमचे
नितीन चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते टी शर्ट्स. वेल प्लेड सूरज उपाध्याय वडाळ्याचा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे आणि खूप चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. बॅटिंग बॉलिंग अधीर सत्यविनायक कांबोडी संघ टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय.